दिवाली के दिन हित ज्योति आधार फाउंडेशन और शहर के समाज सेवियों ने राम गणेश कटकरी शमशान घाट पहुंचे और पूरे शमशान घाट में दीप जलाकर दिवाली मनाई, ताकि शहर के और उनके परिवार के दिवंगत सदस्यों और शमशान घाट में दाह संस्कार करने वालों की आत्मा को शांति मिल सके। प्रत्येक मानव जीवन मां की कोख से शुरू होकर श्मशान घाट पर ही समाप्त होता है। जीवन की इस यात्रा में अनेक सुख दुख उतार चढ़ाव से गुजरने के बाद मानव शरीर का अंतिम संस्कार ही इसी श्मशान घाट में कर उसे पंच तत्व में विलीन कर दिया जाता है। एक बार परिवार में मृतक का अंतिम संस्कार हो जाने के बाद कोई भी इस पावन भूमि की ओर मुड़कर नहीं देखता और कुछ दिन, महीने, साल बीतने के बाद केवल यादें ही शेष रह जाती है। सड़क दुर्घटना पीड़ितों, मानसिक रूप से बीमार और अनाथ बच्चों की सेवा में दिन रात निस्वार्थ भाव से काम करने वाले हितेश बंसोड़, ज्योति बंसोड़, हित ज्योति आधार फाउंडेशन के संस्थापक उमेश मोरे, राजा फुले, बिट्टू, श्याम नाहरकर आदि ने दीपावली के पावन पर्व पर एक नई पहल शुरू करते हुए एक दिवा आठवनी सा पहल की शुरुआत की और राम गणेश गडकरी श्मशान घाट पर सैकड़ों दीप जलाकर उन लोगों की स्मृति में श्रद्धांजलि अर्पित की जो अपने पीछे अपने परिवार को छोड़ गए हैं। आज प्रत्येक घरी दिवे आहे, सजावट आहे आणि आज दिवाळीसारखा चांगलाच सण आहे, पण आपला जो शेवट ज्या स्मशानभूमीमध्ये होतो, मला असं वाटतं का तिथे पण एक दिवे आणि झगमगाट राहावं। आज आमच्या अशी सर्वांची इच्छा झाली की आज आपण आपली दिवाळी आहे ते आपण स्मशान घाटमध्ये साजरी करून दिवे लावून साजरी करूया। मला वाटते की आज आपण 21व्या शतकामध्ये आहे, आपण 21व्या शतकातल्या स्त्रिया आहोत, तर आपण ती आधीची संकल्पना बदललेली पाहिजे। आणि माझ्या सासऱ्यांना जे माझ्या वडिलांप्रमाणे होते त्यांना मी खांदा देऊन इथपर्यंत आणलं होतं जेव्हा त्यांचा अंतिम संस्कार करायचा होता तेव्हा। तर आजच्या स्त्रियांनी या सगळ्या गोष्टींना नाही का म्हणजे हे केलं पाहिजे, सगळ्या गोष्टींना नाही का आधी जे झालेल्या रूढी परंपरा त्याला तोडून आपण नाही का सगळ्या गोष्टी नवीन काहीतरी वाटचाल घेतली पाहिजे। आज ज्या पद्धतीने आज संपूर्ण देश हा दिवाळी आपल्या हर्षोल्लासात जो मनवत आहे आणि त्या पलीकडे ज्या प्रत्येक पृथ्वीवरच्या व्यक्तीला ज्या आज स्मशानभूमीत केव्हा ना केव्हा त्याच्या वेळेनुसार ज्यावेळेस यावं लागते त्या स्मशानभूमीत आज पूर्णपणे अंधार होता। त्या अंधाराचा कडे असा दूरदृष्टिकोन म्हणून त्यांनी हा आज दिवस निवडला की आज सर्वीकडे जरी प्रकाश असला आणि प्रत्येक व्यक्तीला जर स्मशानभूमीत यायचं आहे त्या स्मशानभूमीत एक तरी दिवा त्यांनी लावला आणि तिथे आज वातावरण झालं, जे भयभीत जे वातावरण राहते रात्रीच्या वेळेला त्याच त्यांनी प्रकाशमय केलं।